नमस्कार मित्रांनो. भारतीय राज्यघटनेच्या या विशेष सत्रात आपले स्वागत आहे. आज आपण भारतीय संविधानातील कलम 1 ते 395 यांचा संपूर्ण परीक्षाभिमुख आढावा घेणार आहोत. एमपीएससी, यूपीएससी आणि इतर सर्व स्पर्धा परीक्षांसाठी हे अत्यंत महत्त्वाचं लेक्चर असणार आहे. चला तर मग संविधानाच्या प्रवासाला सुरुवात करूया. सर्वात आधी संविधानाची रचना समजून घेऊया. मूळ संविधानात 22 भाग होते, जे आता 25 झाले आहेत. एकूण 395 कलमे आणि 12 अनुसूची आहेत. आपल्या प्रस्तावनेतील महत्त्वाचे शब्द म्हणजे आपण भारताचे लोक, भारताला एक सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाही आणि प्रजासत्ताक घडवण्याचा संकल्प करतो. लक्षात ठेवा, 1976च्या 42व्या घटनादुरुस्तीने समाजवादी, धर्मनिरपेक्ष आणि अखंडता हे शब्द जोडले गेले. आपली प्रस्तावना ही संविधानाचे ओळखपत्र आणि आत्मा मानली जाते. भाग 1 मध्ये कलम 1 ते 4 येतात. कलम 1 सांगते की इंडिया अर्थात भारत हा राज्यांचा संघ असेल. कलम 2 आणि 3 हे नवीन राज्यांची निर्मिती आणि त्यांच्या सीमा किंवा नावात बदल करण्याशी संबंधित आहेत. भाग 2 मध्ये कलम 5 ते 11 हे नागरिकत्वाशी संबंधित आहेत. यामध्ये कलम 11ला आपण सुपरस्टार कलम म्हणू शकतो, कारण नागरिकत्वाचे कायदे आणि नियमन करण्याचा अंतिम अधिकार या कलमाने संसदेला दिला आहे. भाग 3 हा संविधानाचा गाभा आहे. मूलभूत अधिकार, कलम 12 ते 35. यात समानतेचा हक्क, स्वातंत्र्याचा हक्क, शोषणाविरुद्धचा हक्क, धर्मस्वातंत्र्य आणि सांस्कृतिक व शैक्षणिक हक्क येतात. कलम 17 अस्पृश्यता निवारणाशी संबंधित आहे, तर कलम 21 जीविताच्या हक्काशी. सर्वात महत्त्वाचे म्हणजे कलम 32 घटनात्मक उपाययोजनांचा अधिकार. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी याला संविधानाचा आत्मा आणि हृदय म्हटले आहे. या अंतर्गत 5 प्रकारचे रिट्स म्हणजेच वॉरंट्स वापरून आपण थेट सर्वोच्च न्यायालयात दाद मागू शकतो. भाग 4 मध्ये राज्याच्या मार्गदर्शक तत्वे आहेत, ज्या न्यायप्रविष्ट नाहीत. महत्त्वाची कलमे पाहूया. कलम 40 ग्रामपंचायतींचे संघटन. कलम 44 सध्या चर्चेत असलेला समान नागरी कायदा म्हणजेच यूसीसी. कलम 45 बालकांचे शिक्षण आणि कलम 50 जे न्यायपालिकेला कार्यकारी मंडळापासून वेगळे करते. तसेच कलम 51 हे आंतरराष्ट्रीय शांततेसाठी आहे. भाग 4 अ मध्ये कलम 51 अ हे मूलभूत कर्तव्यांचे आहे. 42व्या आणि 86व्या घटनादुरुस्तीने आता एकूण 11 मूलभूत कर्तव्ये समाविष्ट आहेत. भाग 5 मध्ये केंद्राचे कार्यकारी मंडळ येते. कलम 52 नुसार भारताला एक राष्ट्रपती असेल. कलम 61 मध्ये त्यांच्यावरील महाभियोग प्रक्रिया आहे, तर कलम 72 नुसार त्यांना दयेचा अधिकार आहे. कलम 63 उपराष्ट्रपतीपदासाठी आहे. पंतप्रधान आणि त्यांचे मंत्रिमंडळ कलम 74 आणि 75 अन्वये राष्ट्रपतींना सल्ला देण्यासाठी असते. आणि लक्षात ठेवा, कलम 76 भारताचा महान्यायवादी म्हणजेच अटॉर्नी जनरल, जो सरकारचा सर्वोच्च वकील असतो. संसदेची रचना कलम 79 मध्ये दिली आहे. राष्ट्रपती, राज्यसभा आणि लोकसभा मिळून संसद बनते. दोन्ही सभागृहांची संयुक्त बैठक कलम 108 नुसार होते. अत्यंत महत्त्वाचे गोल्डन कलम 110 हे धनविधेयकासाठी आहे आणि कलम 112 हे वार्षिक वित्तीय पत्रक म्हणजेच बजेटसाठी आहे. न्यायपालिकेमध्ये कलम 124 नुसार सर्वोच्च न्यायालयाची स्थापना होते. कलम 143 नुसार राष्ट्रपती सर्वोच्च न्यायालयाचा सल्ला घेऊ शकतात. आणि हो, कलम 148 हे कॅग म्हणजेच नियंत्रक व महालेखा परीक्षकांसाठी आहे. भाग 6 राज्यांच्या कारभाराशी संबंधित आहे. कलम 153 नुसार राज्यपाल असतात आणि कलम 161 नुसार त्यांना दयेचा अधिकार असतो, पण ते मृत्यूदंड माफ करू शकत नाहीत. राज्याचा वकील म्हणजेच महाधिवक्ता कलम 165 मध्ये येतो. मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळ 163-164 मध्ये येतात. राज्यांसाठी उच्च न्यायालय कलम 124 नुसार असते आणि कलम 226 नुसार ते रिट्स काढू शकतात. एक सोपी मॅथ ट्रिक लक्षात ठेवा, केंद्राच्या बऱ्याच कलमांमध्ये 89 मिळवल्यास राज्याचे कलम मिळते. उदाहरणार्थ, राष्ट्रपतींचा दयेचा अधिकार म्हणजेच 72 अधिक 89 केले तर राज्यपालांचा दयेचा अधिकार म्हणजेच 161 मिळतो. स्थानिक पातळीवरील शासनासाठी हे 3 भाग महत्त्वाचे आहेत. पंचायती आहेत. भाग 9 मध्ये पंचायती आहेत. कलम 243 ते 243 ओ, जे 73व्या घटनादुरुस्तीने आले. भाग 9 ए मध्ये नगरपालिका आहेत. 243 पी ते 243 झेड जी, 74व्या घटनादुरुस्तीने. आणि भाग 9 बी हा सहकारी संस्थांशी संबंधित आहे. भाग 11 केंद्र आणि राज्यांमधील संबंध स्पष्ट करतो. कायदेविषयक संबंधात कलम 246 महत्त्वाचे आहे, ज्यात संघसूची, राज्यसूची आणि समवर्ती सूची येतात. कलम 246 ए हे जीएसटीसाठी आहे आणि कलम 248 नुसार उरलेले शेष अधिकार संसदेकडे असतात. प्रशासकीय संबंधात कलम 262 नदी पाणी वाटप वादासाठी आणि कलम 263 आंतरराज्य परिषदेसाठी आहे.
भाग 12 आर्थिक बाबींचा आहे. कलम 266 हे भारताच्या संचित निधीसाठी आणि कलम 267 हे आकस्मिक निधीसाठी आहे. दर 5 वर्षांनी नेमला जाणारा वित्त आयोग कलम 280 अन्वये येतो. जीएसटी काउन्सिल कलम 279 ए मध्ये आहे. आणि लक्षात घ्या, मालमत्तेचा अधिकार आता कलम 300 ए नुसार केवळ एक कायदेशीर अधिकार आहे, मूलभूत अधिकार नाही. भाग 14 मध्ये स्टील फ्रेम ऑफ इंडिया म्हणजेच लोकसेवा आहेत. कलम 312 अखिल भारतीय सेवांसाठी IAS, IPS, IFS आणि कलम 315 हे UPSC आणि MPSC सारख्या आयोगांसाठी आहे. भाग 15 लोकशाहीचा आधार आहे, निवडणुका. कलम 324 नुसार निवडणूक आयोग काम करतो आणि कलम 326 आपल्याला वयाच्या 18व्या वर्षी मतदानाचा अधिकार देतो. भाग 16 मध्ये काही वर्गांसाठी विशेष तरतुदी आहेत. कलम 338 हे SC आयोगासाठी, 338 ए ST आयोगासाठी आणि 338 बी हे मागासवर्गीय आयोगासाठी NCBC साठी आहे. कलम 330 आणि 332 मध्ये अनुक्रमे लोकसभा आणि विधानसभेतील आरक्षणाची तरतूद आहे. भाग 17 राजभाषेबद्दल आहे. कलम 343 नुसार हिंदी ही राजभाषा आणि देवनागरी ही लिपी आहे. कलम 351 हिंदीच्या विकासासाठी निर्देश देते. भाग 18 संकट काळासाठी म्हणजेच आणीबाणीसाठी आहे. कलम 352 राष्ट्रीय आणीबाणी, कलम 356 घटक राज्यातील राष्ट्रपती राजवट आणि कलम 360 आर्थिक आणीबाणीशी संबंधित आहे. आणि संविधानात बदल करायचा असेल तर त्यासाठी भाग 20 मधील कलम 368 आहे, जे संसदेला घटना दुरुस्तीचा अधिकार देते. शेवटच्या टप्प्यात भाग 21 मध्ये कलम 370 जे जम्मू काश्मीरसाठी होते, जे आता बदलले आहे, आणि कलम 371 जे महाराष्ट्र आणि गुजरातसाठी विशेष तरतुदी देते. कलम 393 ते 395 संविधानाच्या नावाबद्दल आणि प्रारंभाबद्दल सांगतात. अशा प्रकारे भारतीय संविधान हे केवळ एक पुस्तक नसून तो एक जिवंत दस्तावेज, लिव्हिंग डॉक्युमेंट आहे. धन्यवाद.